पुणे जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील 21 वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाला आता एक मोठं आणि अनपेक्षित वळण मिळालंय। ज्या घटनेमुळे पुणे सोलापूर हायवे रोखला गेला, भिगवण बंदची हाक देण्यात आली आणि जिल्ह्यात तणाव निर्माण झाला, त्याच प्रकरणातील पीडित तरुणीचा एक खळबळजनक व्हिडिओ आता समोर आलाय। या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे, हे प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली आणि भिगवण परिसरात गेल्या 24 तासांत एका घटनेने मोठी खळबळ उडवून दिली। 21 वर्षीय तरुणीचं भर रस्त्यात अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता संपूर्ण जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं। सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून लग्नाची खरेदी करून घरी परतत होती। यावेळी जहीर शेख आणि अयान शेख या दोन सख्या भावांनी त्यांची दुचाकी अडवली आणि काही कळण्याच्या आतच आई आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट फेकून तरुणीला जबरदस्तीने पळवून नेलं, असा खळबळजनक आरोप करण्यात आला। या घटनेचे पडसाद उमटायला वेळ लागला नाही। 22 तारखेला मुलीचं लग्न ठरलेलं असतानाच हे कृत्य घडल्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या, भिगवण बंदची हाक देण्यात आली आणि संतप्त जमावाने पुणे सोलापूर हायवेवर टायर जाळून रास्ता रोको केला। परिस्थिती इतकी गंभीर होती की पोलिसांनी कोणताही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून जमावाला शांत राहण्याचं आवाहन केलं आणि आरोपींना पकडण्यासाठी तातडीने 6 पथके रवाना केली। पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला तेव्हा काही धक्कादायक बाबी समोर आल्या। अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि मुख्य आरोपी हे एकमेकांचे शेजारी असून त्यांची लहानपणापासून ओळख आहे। पोलिसांनी जेव्हा त्यांचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा असं आढळलं की गेल्या महिनाभरापासून म्हणजेच 12 जानेवारी ते 12 फेब्रुवारी त्यांच्यात नियमित फोनवर संभाषण आणि टेक्स्ट मेसेजद्वारे संपर्क सुरू होता। पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप तयार करून सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि व्हॉट्सअप डेटा मिळवण्यासाठी सायबर विभागाची मदत घेतली। पोलीस या प्रकरणाचा अपहरण आणि जबरी चोरी अशा कोनातून तपास करत असतानाच या संपूर्ण प्रकरणाला एक अनपेक्षित वळण मिळालंय। ज्या तरुणीचं अपहरण झाल्याचा दावा केला जात होता, तिने आता स्वतः समोर येत एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय। या व्हिडिओमध्ये तिने धक्कादायक खुलासा केलाय। तिचं अपहरण झालं नसल्याचं तिने स्पष्ट केलंय। तरुणीने कॅमेऱ्यासमोर कबुली दिली आहे की ज्या मुलावर अपहरणाचे आरोप होत आहेत त्याच्याशी तिचे गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंध आहेत। हा व्हिडिओ आपण पाहूया। मी वैष्णवी राजा आठवले। मी जहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी पोळ्या भाजून घेऊन नयेत आणि मी माझ्या मर्जीने आले। यासोबतच राजकीय पुढाऱ्यांनी केलेले अपहरणाचे आरोप खोटे असल्याचा दावाही तिने केला। मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत, मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे आणि म्हणून मी आज भिगवणला आलोय। भिगवण पोलीस स्टेशनला भेट देणार आहे आणि हिंदू समाज सर्व संतापलेला आहे, तो एकत्रित आलेला आहे आणि हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। बाकीची सविस्तर चर्चा पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांच्या सोबत करून मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन। मी आता तोच विषय ॲडिशनल एसपींना व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी फोन केला होता की हा व्हिडिओ आला कुठून। त्यांनी म्हटले की वेगळं ॲप त्यांनी वापरलंय, त्याच्यातली लोकेशन दिसत नाही। त्यांनी पोलिसांना व्हिडिओ पाठवलं, नंतर घरच्यांना व्हिडिओ पाठवलं, म्हणजे त्यांचं धाडस वाढलेलं आहे किंवा त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आहे, या मुलाला वाचवण्याचा कुणीतरी प्रयत्न करतंय। एका बाजूला पालकांचा अपहरणाचा आरोप आणि दुसरीकडे तरुणीने दिलेली प्रेमाची कबुली, यामुळे हे प्रकरण आता कायदेशीर आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचं झालंय। प्रशासन अजूनही या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असं आवाहन पोलिसांनी केलंय। दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत, कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राइब करा। धन्यवाद।